जर तुम्ही पण फॅमिली किंवा मित्रांसोबत 2 दिवसांची अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर देवदर्शन ट्रिप प्लॅन करणार असाल तर ही रील पूर्ण बघा. तर कोल्हापूरमधून लॉर्ड मारुती 800 घेऊन आम्ही 4 मित्र निघालो अक्कलकोटच्या दिशेने. जाताना वाटेत जतपासून 15 किलोमीटर असलेल्या कुलदेवत दर्यापाचं दर्शन घेऊन जवळपास 300 किलोमीटर प्रवास. आम्ही रात्री 8च्या सुमारास सोलापूर मार्गे अक्कलकोटमध्ये पोहोचलो. राहण्यासाठी भक्तिनिवास अक्कलकोटमध्ये फक्त 200 रुपये पर पर्सन मध्ये गादी आणि लॉकर घेऊन जेवणासाठी भक्तिनिवास जवळच असलेल्या अन्नछत्रमध्ये पोहोचलो. रात्री 12 पर्यंत येथील अन्नछत्र सुरू असतं आणि इथला प्रसाद म्हणजे स्वर्गसुखच आहे. हजारो भाविक या प्रसादाचा डेली आस्वाद घेत असतात. प्रसाद घेऊन भक्तिनिवासमध्ये झोपून टाकलं आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता काकड आरतीसाठी श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये पोहोचलो. काय सुखद अनुभव होता स्वामींच्या भेटीचा. जवळपास तासाभरात आमचं दर्शन झालं. त्यानंतर लॉर्ड मारुती काढली आणि सोलापूर मार्गे पोहोचलो तुळजापूरमध्ये. इथं आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आम्हाला 4 तास रांगेत उभं राहावं लागलं. आईचं दर्शन झालं आणि मंदिरामागे असलेल्या चिंतामणी दगडावर कौल लावण्यासाठी गेलो. चिंतामणी दगड जर उजव्या साईडला फिरला तर तुमची इच्छा पूर्ण होईल, जर डाव्या साईडला फिरला तर तुमची इच्छा पूर्ण होणार नाही आणि जर दगड फिरलाच नाही तर प्रयत्न करा, तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल असं मानलं जातं. आणि जेवणासाठी तुळजापूरमधील आंबेडकर चौकातील हॉटेल जय कामतमध्ये पोहोचलो. एकदम कमी रेटमध्ये खूप टेस्टी जेवण इथे आम्हाला मिळालं. तुळजापूरमधून 120 किलोमीटर प्रवास करून संध्याकाळी पंढरपूरमध्ये पोहोचलो. एकादशीचा दिवस असल्यामुळे खूप गर्दी होती. विठुमाऊलीचं दर्शन व्हायला जवळपास 3 तास लागले. दर्शन झालं आणि रात्री तिथेच 1000 रुपयेमध्ये रूम घेऊन स्टे केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मुखदर्शन घेतलं आणि कोल्हापूरसाठी परतीचा प्रवास चालू केला. आणि ही 2 दिवस अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर देवदर्शन ट्रिप आम्हाला पर पर्सन